तुमचा स्वभाव आमची मुलं विचारत असतात किंवा गणेशराव पाटील कोण व्यक्ती आहेत वगैरे काय, तर आम्हाला विष्णू पाटील तुमच्याबद्दल नेहमी सांगत असतात. तुम्ही जेव्हा त्यांना भेटता तेव्हा तुम्ही त्यांना आपलंसं तुम्हाला माणूस वाटेल असं आम्हाला नेहमी विष्णू पाटलांचं या ज्येष्ठांचं मार्गदर्शन असते. विष्णू मामा असो, डॉक्टर साहेब आपले हे असो, अण्णा असो, सगळे आम्हाला सांगत असतात. तर मान्यवरांना मला हे सांगायचंय किंवा आपण इथे आज बैठक लावलेली आहे किंवा इथून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण कसं बेरीजेत राहू त्यासाठी आपण बसलोय. तर मला असं सांगायचं की जे इतकं आज इथं बोलल्या गेलं सगळ्या काही गोष्टी आहेत, इतकं काही मोठं वाईट वातावरण इथं नाहीये. सर्व ज्येष्ठांचा इतर आदरही होतो, सर्वांचा सन्मानही होतो, युवकांना सोबत घेऊन कामही केलं जातं. माझ्यासोबत सगळे युवकच काम करतात, परंतु तुमच्या बाजून बसलेले सगळे लोक आहेत, खेड्यावरून आलेले असतील, पाड्यावरून आलेले असतील, सर्व सन्मानाचा मी वयाचा असेल सगळ्यांचा मान ठेवण्याचं काम इथं करतो. परंतु काय असते ना की प्रत्येकाची एक वेगळी भूक असते. ती भूक कधी संपत नसेल तर त्याला काय करायचं? पक्षाने जर मला किती काही देऊन जर समाधान होत नसेल तर काय करायचं? आम्हाला तर पक्षाने अजून कोणतं तिकीट दिलं नाही, आम्ही फक्त पक्षाचं कामच करतोय. ग्रामपंचायतीची निवडणूक लढली असेल तर ती आमच्या स्वतःच्या भरोशावर लढली. आम्ही काही पक्षाचा कोणता नेता कोणता कार्यकर्ता राज्यातून देशातून तालुक्यातून माझा प्रचार करायला इथं आला नाही. मी जी निवडणूक लढलो माझ्या मुलांच्या माझ्या लोकांच्या भरोशावर लढलो. पक्षाने आतापर्यंत मनोज लावकारला एकही तिकीट दिलं नाही आणि माझी अपेक्षा पण नाही. तरीही पक्षाने जर मला उदाहरण दिला की बाबा तुझ्या संचालक पदावर बसलेला आहे, जर सरपंच पदावर बसलेला आहे, पक्षाने जर मला काही जबाबदारी द्यायचं काम दिलं आणि त्याने जर सांगितलं सरपंच पदाचा राजीनामा दे, तर मी तोही 1 मिनिटात द्यायला तयार आहे. पक्षासाठी माझं सर्व समर्पण दिलेलं आहे. आणि आतापर्यंत मी जे सांगतोय की पक्षासाठी मी मनोज लाहोडकर व माझा कार्यकर्ता आम्ही इतकी पॉलिसी वापरत असतो की कधी कोण्या भाजपवाल्याच्या संपर्कात काय सावलीत जरी आम्ही उभा दिसलो तर आम्ही आमचा पक्षाचा राजीनामा द्यायला तयार आहे. काय असते की बाबा फक्त आपल्याला म्हणायचं जी तुम्हाला सांगलं ते गटबाजी, अशी गटबाजी मुंद्रीमध्ये तरी नाहीये. भाईने सांगितलं की बाबा मुंद्रीमध्ये मनोज लाहोडकरला 1500 मताचा मार्जिन मिळाला, लोकसभेला आपण इथं मायनस राहिलो. तर भाईला मी आवर्जून सांगेल की भारताच्या इतिहासामध्ये आतापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत मुंद्री नगरमध्ये आपण कधीच प्लस राहिलो नाही. ते या वर्षी राहिलो. भारत स्वतंत्र झाल्यापासून काही निवडणुका झाल्या असतील तर मुंद्रीमध्ये भाजपच पुढे राहिलेली आहे. ते पण 1, 2, 50, 100 मतांना नाही तर 700 मतांना आपण इथं मायनस राहतो. आज आपण 85 मतांना गाव आहे ना, तो 700 मतांचा लीड काढून पुढे आलेलो आहे. बरोबर आहे. आता राहिलेलं आहे मला इतका मतदान का मिळालं तर निवडणुकीमध्ये फरक असतो. लोकसभेची निवडणूक वेगळ्या नेरेटिव्ह मध्ये लढल्या जाते, ग्रामपंचायतीची वेगळ्या लढली जाते, विधानसभेची वेगळी लढल्या जाते. गावामध्ये जेव्हा मी उभं राहिलो तर तेव्हा लोकांनी माझ्यावर प्रेम दाखवलं. भाजपच्या लोकांनी सुद्धा मला मतदान केलं, काँग्रेसच्या लोकांनी केलं, सर्व समाजाचं केलं. इथं समाजाचं कोणत्या समाजाचा भेदभाव नाही, आम्ही समाजाचं राजकारण करत नाही. आम्ही काम करत असताना गाव लेवलवर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे असतील त्यांचेही कामं करतो, काँग्रेसचे असतील त्यांचेही कामं करतो, कोणीही पार्टीचा माझ्याकडे तो भेदभाव नाही. परंतु तालुका लेवलवर आजची निवडणूक आपण लढायला चाललो. लोकसभेची निवडणूक ती वेगळ्या मुद्द्यावर लढली गेली, आता विधानसभेची वेगळ्या मुद्द्यावर लढली. माझं असं म्हणणं आहे की आपण जर स्वतःला वेगळा गट म्हणतो तर आपण गट म्हणतो ठीक आहे, झाडाला 2 फांद्या असतील म्हणून काय झाड उठून टाकायचं का? आपण आपल्या फांदीचं काम करावं, तो दुसऱ्या फांदीचं काम करेल. माझ्या जर मला विरोध असेल तर माझ्या निवडणुकीत तुम्ही बसपा काढावा, मला पाळायचा प्रयत्न करावा. अजून कोणी तुम्हाला मुकेश शिंदे आवडत नसेल, बंडे आवडत नसेल तर त्याच्या निवडणुकीत जर पाळावं. परंतु ही नेतृत्वाची निवडणूक आहे, ही पक्षाची निवडणूक आहे. पक्षाच्या निवडणुकीसाठी तुम्ही जर पक्ष म्हणता, निष्ठावान म्हणता तर निष्ठेनं काम करा ना. कशाला विरोधात बोलता, कशाला विरोधात बोलायचं? कोणाच्या विरोधात बोलून काही फायदा नाही ना. पक्ष थोडी उमेदवार देईल. मला तर आमच्या माहितीप्रमाणे असं आहे की आदरणीय राहुल गांधी यांना उमेदवारी मिळणार आहे आणि ती मिळालीच पाहिजे. अडी अडचणी संकट काळात भानगडीत असेल काही असेल आमच्यावर जेव्हा प्रॉब्लेम येतात त्या राहुल गांधी आमच्या पाठीमागे खंबीरपणे साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी उभ्या राहतात. मग अशा माणसाला न्याय मिळणार आज त्या माणसाची निवडणूक आहे. ज्या माणसाने आपल्याला इतकं काही दिलं, इतक्या वर्षांनी पदं दिली असतील, तिकीट दिली असतील, जिल्हा परिषदा पंचायत समित्या सगळ्या गेल्या असतील, आज त्या कामाची त्या पदाची त्या दिलेल्या उपकाराची उतराई करण्याची आज त्याची वेळ आलेली आहे. तर ती वेळ आपण हलवून न पाडता त्यांची 2 महिन्यावर निवडणूक आलेली आहे तर त्यांच्या निवडणुकीचं आपण गटाचं राजकारण करायचं, असं ठाण राजकारण करायचं अशी पद्धत नाही. आपलं काम आहे पक्षाच्या हात बळकट करण्याची वेळ आहे. ग्रामपंचायतची निवडणूक ही जिल्हा होती, लोकसभेची निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यावर लढल्या गेली. परंतु आता तुम्हाला जर खरोखर पक्षाला प्रेम आहे, खरोखर तुमचं जर पक्ष जर करत असाल तर पक्षासाठी तुम्ही झिजलं पाहिजे, लढलं पाहिजे, काम केलं पाहिजे. कोण या गटाचा आहे, कोणत्या गटाचा आहे, कशाचा गट, कशाचं काय गट कशाला म्हणतात? गट असं म्हणतात तर गट असेल तर ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदेमध्ये पाडलं पाहिजे होतं, का नाही पाडलं? तो राजकारण सोडून द्या. माझा प्रचार करायला ना राहुल गांधी इथं आले, ना माझा प्रचार करायला काँग्रेसकडून कोणता पक्षाचा कोणता माणूस आला.
माझ्या आपल्या समाजातले किंवा काँग्रेस पक्षाचे लोक माझ्या विरोधात निवडणूक लढले, काँग्रेस पक्षाच्या लोकांनी माझ्या विरोधात काम केलं, पण माझी कुठलीही एकाही पैशाची कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्यावर नेत्यावर एकाही पैशाची कुठेही नाराजी नाहीये. माझी निवडणूक माझ्या वर्षात लढली, माझ्या कार्यकर्त्याच्या वर्षात लढली, माझ्या कामाच्या वर्षात लढली, माझ्या गावाच्या वर्षात लढली. माझं गाव माझ्यावर प्रेम करते, त्यांनी ते दाखवून दिलं, छाती काढून दाखवून दिलं. आता याच्यापेक्षा काय उदाहरण देणार आहे? मी दुसरी निवडणूक लढलो, ती काही पक्षाची नव्हती, ती सहकार्याची निवडणूक होती. मनोज लाऊडकरला आतापर्यंत पक्षाने कोणत्याही प्रकारचं तिकीट उमेदवारी दिलेली नाही. जर दिली असेल तर पक्षाने सांगावी, परंतु तरीही माझी कोणत्याही प्रकारची पक्षावर, नेत्यावर, कार्यकर्त्यावर कोणावर नाराजी नाहीये. आजही पक्षासाठी माझं समर्पण आहे. पक्षाने जर म्हटलं कोणती जबाबदारी दुसरी देतो, राजीनामा दे, 5 मिनिटात तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते नेते म्हणून तुमच्या समोर मी द्यायला तयार आहे. इतकं माझं समर्पण आहे पक्षासाठी. ज्या लोकांना उमेदवार दिल्या, ज्या लोकांना पद दिले, तेच लोक जर पक्षविरोधात जर भाष्य करत असतील, बोलत असतील, पक्ष नेतृत्वावर शंका उपस्थित करत असतील, तर पक्ष म्हणून जर आपण इथं बसला तर माझी तुम्हाला विनंती आहे, एकदा त्यांना समजून सांगावं, एकदा दोनदा समजून सांगावं. आनंद अण्णांनी सांगतोय, तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष, जर तुम्हाला भासत असेल मनोज लाऊडकर काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करतो, तर तुम्ही कार्यवाही केली पाहिजे. तुम्ही कार्यवाही करत नाही, आमचं तुमच्यावर डाऊट आहे की तुमचं काहीतरी सिस्टीम म्हणून लागतं, काही सिस्टीम म्हणून. तुमच्या जर विरोधात कोणी बोलत असेल, आम्ही जर कोणत्या पक्षाच्या नेत्याबद्दल, आमचा अवकाश लहान आहे, आमचा उंची लहान आहे, आमचे नेतृत्व फक्त तालुक्याच्या लेवलवर ठेवतो आम्ही, तालुक्याच्या वरच्या नेतृत्वाचा आम्हाला संपर्क नाही. यांची माझी कदाचित पहिली भेट आहे. यांच्याबद्दल विष्णू आम्हाला नेहमी सांगतात, बरोबर की, परंतु भेट ही पहिली आहे. तालुक्याच्या लेवलवर तुम्ही तालुक्याचे मायबाप आहात. जर पक्षातून कोणी जर पक्षाची ते पदं देऊन, सत्ता देऊन, मतं देऊन, सगळ्या गोष्टी करून जर ज्येष्ठांचा आदर होत नसेल, पक्षांच्या बद्दल जर कोणी लूज टॉक करत असेल, तर तुम्ही तालुका अध्यक्ष म्हणून तुम्ही काय कारवाई केली, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. टाकावं, बरोबर आहे ना? आमची तुमच्याशी भांडण आहे. मनोज लाऊडकर 100% येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या वतीनं, मी गट वगैरे म्हणत नाही, काही म्हणत नाही. जर दुसऱ्या कोणाला गट असेल तर त्यांनी त्यांचे राहुल भाऊसाठी मतदान करावं ना. भाऊने तुम्हाला खूप दिलंय, मलाही दिलंय, मला सपोर्ट दिलाय, तुम्हाला पद दिले. पदाची अपेक्षा मला नाहीये, अजूनही नाहीये, यापुढेही नसणार आहे. कोणती उमेदवारी नकोय, काहीच नकोय, काहीच नकोय. पक्षाने तुम्हाला दिलंय, कोणाला निवडणूक किती मतं पडले, काय पडले, हा विषय नाही. आपापलं काम आहे, प्रत्येकानं पक्षाचं काम करावं, आपापल्या लेवलवर करावं, आपापल्या लेवलवर करून मतदान कसं जास्त पडेल याची काळजी करावी. इतकं करून सांगतो, मनात द्वेष ठेवू नका. नेतृत्व चांगलं आहे, काळ वाईट आहे, शत्रू खूप बलाढ्य आहे, ते आपल्यावर वार करत आहेत. त्यांना जर थांबवायचं असेल तर इमाने, इतबारेनं, आई वडिलाच्या शक्तीनं आम्ही सांगतो, आमचा पक्ष एक, नेता एक आणि बाप एक आहे. आमचा एक आहे. आम्ही आमचा पक्ष कधी बदलत नाही, आम्ही आमच्या पक्षाच्या विरोधात कधी जात नाही. आम्ही जर आमचा नेता सांगेल तर आम्ही मरायला तयार आहे. आमची कोणती आर्थिक अपेक्षा नाही, कोणती पदाची अपेक्षा नाही, आम्ही कोणतं तिकीट मागत नाही, कधी मागणार नाही. आमचं म्हणणं एकच आहे, जिल्हा परिषद असो, कोणत्या असो, ज्या पंचायतच्या सिंबावर लढल्या जातील तिथं पंचायतचं काम इमानदार इतबारे केलं पाहिजे. बाकी ग्रामपंचायत असेल, या चिल्लर निवडणूक आहे, एखाद्या मला पाडून टाका, काय करून टाका, परंतु पक्षाचं काम आहे. पक्षासाठी तुम्ही जर पक्ष 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 म्हणत असाल तर पक्षात काम केलं पाहिजे, ही मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.